सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपला थर्ड व्हिडिओ आहे हा सिक्वेन्समधला, ज्यात आपण एक इंटरेस्टिंग टीम विच इज दिल्ली कॅपिटल्स, ज्यांनी ऑप्शनमध्ये खूप चांगले बाईज केले. निम्मे त्यांचा जो काय कोर होता तो सुद्धा त्यांनी परत एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न केला आहे. अजून खूप क्वालिटी बाईज म्हणले तर ते दिल्ली कॅपिटल्सनी तसे केलेत. सो लेट्स गो फॉर द रिव्ह्यू इयर. So this is Delhi squad after the IPL auction of 2025 जे मेगा ऑप्शन होतं त्याच्यानंतर. सो की बाईज जे त्यांनी केले दे वर टी नटराजन, मिचल स्टार्क, के एल राहुल वॉज क्वाईट इम्पॉर्टंट. म्हणजे जो पंत आणि ह्याचा तो ट्रेड होता तो या फॉर्मॅटमध्ये होता विथ लखनौ काइंड ऑफ. आणि फॅफ डुप्लेसिसने खूप त्याला ॲक्च्युली आता वाईस कॅप्टन केलं आहे आणि अक्षर पटेल हॅज बीन नेम्ड ॲज द कॅप्टन ऑफ दिल्ली. सो विच इज क्वाईट इंटरेस्टिंग. म्हणजे के एल राहुल असताना आणि फॅफ डुप्लेसिससारखा प्लेअर असताना दे हॅव वेंट फॉर अक्षर पटेल. सो हे खूप इंटरेस्टिंग आहे. आणि टू बी ऑनेस्ट अक्षर पटेलने खूप वर्ष दिल्लीला दिली आहेत. म्हणजे ॲटलिस्ट तो 2020पासून किंवा त्याच्या आधीपासून पण खेळत होता. आय गेस 2019मध्ये जेव्हा पृथ्वी शॉ आणि शिखर धवन खेळायचे तेव्हासुद्धा ही वॉज आय गेस देअर. सो खूप लॉयल्टीचा मुद्दा आहे हा. सो त्याच्या लॉयल्टीला त्यांनी हे केलं आणि त्याचा आत्ता चॅम्पियन्स ट्रॉफी आणि ओव्हरऑल इंडियन टीमसाठी पण परफॉर्मन्स जर कन्सिडर केला सो त्या पर्स्पेक्टिव्हनी पण अक्षर पटेल हा कॅप्टन खूप युजफुल आहे दिल्लीला. आणि ओव्हरऑल बॅटिंगमध्ये म्हणलं तर बॅटिंगमध्ये दे हॅव अभिषेक पोरेल ऑलरेडी होता. दे हॅव ब्रॉट इन समीर रिझवी, करुण नायर आणि के एल राहुल जो त्यांनी आणला आहे. सो बॅटिंग इंडियन बऱ्यापैकी ठेवले त्यांनी. अजून त्यांच्याकडे फ्रॅशर मॅगर्क पण आहे जो एक्सप्लोजिव्ह बॅट्समन आहे. अजून फॅफ डुप्लिसिसमुळे तो एक काइंड ऑफ अ बॅलन्स पण येतो. पण मला असं वाटतं की मेजॉरिटी असं थोडी काय म्हणतात त्याला अशी बॅटिंग थोडी अशी काय म्हणतात त्याला अशी बॅलन्स्डपेक्षा अशी थोडी डिपेंडेबल पाहिजे होती. आय कॅन से ठीक आहे के एल राहुल, फॅफ डुप्लेसिस आणि हे दोघंच आहे. वुड से दोघं डिपेंडेबल आहेत, दॅट्स गुड. पण समजा कधी असे 20-24-3 किंवा असं काही झालं तर दे नीड टू जस्ट ब्रिंग इन इम्पॅक्ट सब. कारण इथे हॅरी ब्रुक जो दिसतोय स्क्रीनवर त्याला बॅन केलेलं आहे. सो हॅरी ब्रुकचा पण ऑप्शन नाही आहे त्यांच्याकडे. मग फॉर दॅट मॅटर दे हॅव टू ब्रिंग करुण नायर इन द साईड टू जस्ट बॅलन्स इट ऑफ. कारण काय होतं पहिली विकेट जेव्हा जाईल दे हॅव अभिषेक पोरेल डायरेक्टली जो एक्सपिरियन्स नाही आहे. मग अजून एक विकेट पडली तर 4 नंबरला फॅफ, 2 नंबरला फॅफ आणि मग नंतर आशुतोष शर्मा आणि मग पुढचे सगळे हिटर्सच त्यांचे मेनली येतील. वेअरॅज त्यांच्या बॉलिंगचं जर म्हणलं बॉलिंग खूप 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 काम केलं आहे ऑप्शनमध्ये. बॉलिंगसाठी त्यांनी खूप क्वालिटी बॉलिंग त्यांनी आणली आहे. मिचल स्टार्कला आणल्यामुळे तो एक काय म्हणतात ओव्हरसीजचा एक त्यांचा होल्ड चांगला आला आहे. अजून त्यांनी स्टार्कचा बॅकअप म्हणून दुष्यंता चमीराला पण घेतलं आहे. त्याच्यामुळे तो एक बॅलन्स झाला आहे. अजून त्यांच्याकडे ऑलरेडी एक इंडियन स्पिनिंग डुओ होताच अक्षर पटेल आणि कुलदीप यादवचा, तोसुद्धा खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे 2 क्वालिटी इंडियन स्पिनर्स जे आत्ता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ज्यांनी की रोल प्ले केला आहे ते त्यांच्या बॉलिंगमध्ये आहे, विच इज व्हेरी गुड फॉर देम. आणि ही आहे त्यांची बॉलिंग. सो दिस इज द बॉलिंग लाईनअप. म्हणजे दे हॅव टी नटराजन, मोहित शर्मा, मिचल स्टार्क, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव. सो दे काय म्हणतात त्यांची बॉलिंग इज क्वाईट स्ट्रॉंग. म्हणजे बाकीच्या टीममध्ये ह्यांची टीम जी आहे तशी स्ट्रॉंग आहे इन पर्स्पेक्टिव्ह ऑफ बॅटिंग पण आणि बॉलिंग पण. मग बॅटिंग त्यांची 7-8 नंबरपर्यंत जाते आणि नंतर जे बॉलर्स येतात ते सुद्धा क्वालिटी बॉलर्स आहेत असं म्हणू शकतो आपण. विच मे आता जो एरा आहे समजा आपण मागचा सीझन बघितला जिथे प्रत्येक टीमच्या बॉलरला धुतलं होतं हैदराबादनी किंवा फॉर दॅट मॅटर कुठल्या पण टीमनी, त्या ह्याच्यासाठी ही असा बॉलिंग लाईनअप विल हेल्प टू जस्ट स्कोअर कमी आणता येईल. म्हणजे असा अगदी स्कोअर 250 प्लस जणांनी हे ते घेऊ शकतात की दे विल मेक शुअर की 250च्या प्लस त्यांना टार्गेट चेस करायला लागत नाही आहे वेन दे हॅव सच अ बॉलिंग लाईनअप. पण यू नेव्हर नो पिच कसं बिहेव करेल. पण या ॲज ऑफ नाव या बॉलिंग लाईनअपमध्ये मला तरी काय फॉल्ट दिसत नाही. फक्त एकच आहे की मोहित शर्माला ठीक आहे खूप बिलीव्ह आहे त्याचा.
मोहित शर्माचा मागचा सीझन पण असा खूप खूप भारी काही नव्हता, पण वॉज ओके. पण तो जो त्यांचा 23वाला सीझन होता, जेव्हा ते फायनल वगैरे सी एस केची उशिरा वगैरे झाली होती, एक दिवस पाऊस वगैरे आला, त्या सीझनमध्ये मोहित शर्माने लिटरली असं कमबॅकसारखं केलं होतं. इवन नटराजन पण मी म्हणेन की मग हिट और मिस आहे नटराजन, असं मला वाटतं. मग इन टर्म्स ऑफ प्ले म्हणतो आहे मी. आणि आत्ताच मिचेल स्टार्क इंजुरीवरनं आला आहे, म्हणजे ही वॉज नॉट डेअर फॉर चॅम्पियन्स ट्रॉफी. सो कितपत त्याच्या इंजुरीला त्याला हे कितपत रेस्ट मिळेल काय काय माहीत, पण ओव्हरऑल लुक्स गुड. म्हणजे दिल्ली कॅपिटल्स बॉलिंगच्या ह्याच्यावर प्लेऑफला जाऊच शकतात. मग दिस इज अ टीम जी होपफुली प्लेऑफला जाऊ शकेल, मग जर गोष्टी त्यांच्या ह्याच्याप्रमाणे गेल्या तर. सो दिस इज द प्रॉबेबल 11 जी मी काढली आहे. सो खूप खूप असे ऑप्शन्स नव्हते खरं यांच्या स्क्वॉडमध्ये की असं पटकन ह्याला घेऊ त्याला घेऊ, बट दिस कॅन बी द रफ प्लेइंग 11. सो पहिला फ्रॅशर मॅगर्क, मग के एल राहुल, अभिषेक पोरेल, फॅफ डुप्लेसिस, क्रिस्टियन स्टब्स, अक्षर पटेल, आशुतोष शर्मा, स्टार्क, मोहित शर्मा, मुकेश कुमार आणि कुलदीप यादव. आणि ह्यात एकच आहे की जर समजा कुठे कोलॅप्स झाला यांचा बॅटिंगला, तर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून दे कॅन ब्रिंग करुण नायर. आणि एखादा पेसर जर एक्स्ट्रा हवा असेल तर द इदर कॅन ब्रिंग चमीरा किंवा मग टी नटराजन, डिपेंड्स म्हणजे काय त्यांना हे आहे फेवरेबल त्याप्रमाणे. अजून ओव्हरऑल स्क्वॉडमध्ये पण असे खूप काही ऑप्शन नव्हते. एखादी वेळेस त्यांना एक्स्ट्रा बॅट्समन म्हणून तो समीर रिझवी तोसुद्धा त्यांना आणता येईल. अजून लुक्स गुड, म्हणजे मला तरी वाटतं आहे की दिस टीम हॅज बेटर पोटेन्शियल अदर दॅन सम टीम्स. मी टीम्स म्हणत नाही, मी काय म्हणतात त्याला, अजून ही टीम मला अशी क्लिअर वाटली की त्यांचे प्लॅन्स काय, त्यांना एक्झिक्यूट काय करायचे, की असे खूप एक्स्ट्रा प्लेयर त्यांनी घेतले नाहीत, विच इज ठीक आहे. मग रिस्की आहे थोडं, पण बॅटिंग थोडी इनएक्सपिरियन्स्ड आहे एवढंच. मग आता के एल राहुल सोडला तर असा इंडियन एक्सपिरियन्स कोण नाही आहे. सो दॅट कुड बी अन इश्यू फॉर देम. बाकी ओव्हरऑल इट्स फाईन. आणि दे ऑल्सो हॅव हे, पण मला खरं एक वाटतं की हॅरी ब्रुक गेल्यामुळे त्यांना थोडाफार इम्पॅक्ट बसला असेल, पण नॉट शुअर. पण बसला असेल, बसू शकतो, म्हणजे डिपेंड्स आता काय सीझन आहे काय हे तसं. पण त्यांनी बॉलिंगला पण बॅकअप दिलेत थोडेफार, फक्त बॅटिंगला बॅकअप नाही आहेत. सो के एल राहुलला समजा थोडंफार इकडे तिकडे काही इंजुरी वगैरे झाली तर मग थोडा इश्यू येऊ शकतो, आणि दे कॅन डिपेंड ऑन अदर्स. सो आय वुड लाईक टू रेट द दिल्ली कॅपिटल्स टीम 8.5 on 10. बघू, मग हे हे माझे टॉप 4मध्ये येऊ शकतात. मग डिपेंड्स ऑन वॉट कंडिशन्स किंवा वॉट क्वालिटी आणि वॉट ब्रँड ऑफ क्रिकेट दे प्ले. कारण त्यांनी बॉक्स सगळे टिक केले आहेत, बॅटिंग, फिनिशिंग, बॉलिंग, स्पिन डिपार्टमेंट, पेस डिपार्टमेंट, सगळं त्यांचं स्पॉट ऑन आहे. आता एक्झिक्यूट कसं करतायत हे याच्यावरच सगळं आहे. सो होपफुली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचे व्ह्यूज, ओपिनियन्स सगळे टाकू शकता. यू आर ऑल वेलकम. सगळे क्रिकेटिंग फॅन्स सगळ्यांना पाठवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.